हॅलो नमस्कार मंडळी, मी प्रियांका आणि आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. शेगडीचा थोडासा इश्यू झालेला, त्याच्यामुळे रिपेअरिंगवाल्याला बोलवलेलं, तर तो रिपेअरिंग करतो आहे. आणि इथे माझी छान अशी दिवाबत्ती पण झालेली आहे संध्याकाळची. आणि मी इथे छान फ्रेश झालेली आहे आणि आता संध्याकाळची जेवणाची तयारी सुरू करते आता. आणि जसं की रिपेअरिंगवाला आलेला तर थोडं गॅस पुसून घेतला, व्यवस्थित स्वच्छ करून घेतला. जेवण असं जास्त नाही करायचं आहे, कारण आज तिघांचंच फक्त आमचा स्वयंपाक आहे. इथे पावटा घेतलेला आहे सोलून, वडीची पानं साफ करून घेतलेली आहेत, पालकही साफ करून घेतली. नमस्कार मंडळी, मी प्रियांका आणि आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि हा आहे आमचा श्रवू. उद्या आहे श्रवूच्या शाळेमध्ये ग्रीन डे. श्रवू, काय आहे तुझ्या शाळेत उद्या? ग्रीन डे. मग काय करणार आहेस ग्रीन डेला तू? दक्षची मम्मी टोपी बनवून देणार. आणि मी काय करणार ते नाही सांगू. मम्मी मला ग्रीन भाजी देणार आणि ग्रीन चपाती देणार, म्हणजे पराठा. अजून मम्मी मला ग्रीन ड्रेस देणार आहे. चला, आता माझी अर्धी तयारी झालेली आहे. आता जेवण बनवते पटकन. एकच भात बनवायचा आहे, कारण आज मला जेवणाला सुट्टी आहे. आपल्या तिघांचं जेवण बनवायचं. काकांना त्यांच्या मामींनी जेवायला बोलवले ना. पप्पा गेले डबा घेऊन माझी तुझे. हे बघा होमवर्क काय दिले मला. करा अभ्यास. चला, मी बनवते जेवण. तर मी आता इथे जेवणाला सुरुवात केलेली आहे. थोडासा श्रवभर टाईमपास केला आणि आता इथे वडीची पानं धुवून भिजत ठेवते, म्हणजे जे काही मातीचे खर वगैरे असतं तर ते निघून जातात. आणि तोपर्यंत आपण घालूया पावट्याचा भात. आता पावट्याच्या भातासाठी तर मी पावटेही छान धुवून भिजत ठेवलेला आहे, म्हणजे धुवून घेण्यासाठी पाणी घालून ठेवलेलं आहे. आणि त्याच्यावर तांदूळही साफ करून घेतलेले आहेत. आता इथे कांदा कट करून घेते, कुकर तापत ठेवते. आणि जास्त काही नाही, सोप्पा करते मी अगदी. आता टोमॅटो नाही माझ्याजवळ अवेलेबल, कारण मी बाजारातच गेले नाही 2-3 दिवस झालं, त्याच्यामुळे टोमॅटो नाही आहेत घरात आणायचे टोमॅटो. आता इथे मी लसूण आणि कांदा हे दोनच घेतलेले आहेत. तर तेल घालायचं छान, पहिला कांदा घालून घ्यायचा, छान कांदा परतून घ्यायचा. त्यानंतर जिरं घालायचं आणि आपलं लसूण घालायचं, जेणेकरून छान फोडणी मस्त बसेल, करपणार नाही, कारण तेल माझं तापलेलं जास्त, त्याच्यामुळे मी पहिला कांदा घातलेला आहे. त्यानंतर आता पावट्याचे दाणे घातलेले आहेत, त्याच्यामध्ये छान परतून घ्यायचं तेलामध्ये. आणि त्यानंतर मग आपले जे मसाले आहेत ते घालायचे आहेत घरातले. हळद, गरम मसाला आणि लाल तिखट म्हणजे आमचा घरातला घाटी मसाला मी घातलेला आहे. मीठ घातलेलं आहे, छान परतून घ्यायचं. त्यानंतर तांदूळ घालायचे धुवून स्वच्छ घेतलेले. त्यानंतर छान परतून घ्यायचा आणि मग पाणी घालून जेवढं आवश्यकता आहे त्याप्रमाणे पाणी घालायचं आणि थोडीशी उकळी येऊन द्यायची. लगेच झाकण नाही लावत मी, तर उकळी होऊन द्यायची. तोपर्यंत मी इथं पालकही स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता पालकही शिजायला घालते, कारण उद्या जसं की मुलांचं आहे शाळेमध्ये ग्रीन डे, त्यासाठी पालकची प्युरी आत्ताच बनवून ठेवणार आहे, जेणेकरून सकाळ गडबड नाही होणार आणि छानपैकी त्यांना तयारी त्यांची व्यवस्थित होईल. इथे पालक शिजते तोपर्यंत आणि भात शिजते तोपर्यंत मी आता वडीची पानंही धुवून घेतलेली आहेत आणि बाकीची काही काही किरकोळ कामं असतात तीही उरकून घेते. आता इथं मी मसाले करायची तयारी करून घेतलेली आहे. तन्नूबाई आली आम्हाला भेटायला. सध्या तू सुरुवात कर. इथं वडीसाठी मसाले घेतलेला आहे बनवायसाठी. खोबरं, लसूण, तीळ आणि मिरच्या, जिरं टाकायचे. तर जिरं पण टाकून घेतले. सगळं तयार झालेलं आहे आणि वडीसाठी करून घेतलेलं आहे. आता प्युरी पण करून घेतलेली आहे. आता वडी भरून घेऊया पटापट.
संध्याकाळचं रुटीन माझं हे थोडंफार असंच असतं. दुसऱ्या दिवशी तयारी आधीच मी करून ठेवते आदल्या दिवशी, जेणेकरून सकाळची खूप अशी गडबड होत नाही आणि रीतसर अशी कामं केली जातात आणि अगोदरच तयारी असते की कामं उरकायलाही बरं पडतं. तर आता वडी उकडून घेतलेली आहे आणि छान माझी इथे भांडी पण रात्रीची क्लीन करून झालेली आहेत. भांडी क्लीन झाली, आता गॅस वगैरे सगळं क्लीन करून घेते. कुकर पण गरमच धुवून ठेवलेलं आहे, कारण नंतर मग खूप उशीर होईल आणि गॅस पण मला धुवून घ्यायचा आहे. तर मी गॅसवर जास्त असं काय पसपस पाणी वतत नाही, कारण किती काय झालं तरी स्टील आहे, लोखंड आहे, गंजतात आणि खराब होते. तर मी जे स्कॉच पॅड जे मिळतात ना बाहेर डीमार्टमध्ये किंवा शॉपमध्ये, तेच आणते. त्याने खूप छान प्रकारे क्लीन केलं जातं, छान पुसून घेता येतं. कपडे वापरून काय होतं माहिती आहे का, कपडे आपण नेहमी वापरतो पण ते चिकट होतात आणि कितीही घासलीत किंवा गरम पाणी टाकलं तरी त्यांचं ते चिकटपणा जात नाही. म्हणून हे बरं पडतं, हे छान ह्याने क्लीन होतं. आणि इथं माझे पूर्ण कामं झालेले आहे आणि आता जे मेन काम राहिलेलं आहे ते आता करायला घेऊया. आता आम्ही बनवत आहे टोपी मला, कारण उद्या आमच्या शाळेत ग्रीन डे, मग मी ग्रीन आणि वरती टोपी पण घालणार आहे, म्हणून आता आम्ही ग्रीन हॅट पण बनवतो. ही पट्टी माझी झाली आणि श्रवणची, आणि हे आता मम्मी बनवत आहेत फुलं. हे बघा, श्रवण मम्मीला हेल्प करतोय फोल्डिंग करायला, आणि मी ग्रास काढले तिथून. काय करता हो, आमची कॅप तयार झालेली आहे. आता तू तोडायची. छान बसले. आज घराची आमची लाणी इथे आमचं आता टोपी तयार झालेली आहे, सगळी उद्याची तयारी झालेली आहे. फक्त ड्रेस काढायचं, ते आता काय उद्या काढेल. आणि आता आमचा इथंच ब्लॉग आम्ही एंड करतो. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.